part 9 of first chapter, that is units and measurement. Okay, now in this session we are going to discuss one question from exercise. Okay, such type of questions means v is equal to at plus b by t plus c plus v naught. Such type of questions are there in your JEE and NEET examination. Okay, तर JEE आणि NEET एक्झामिनेशन मध्ये किंवा सीईटी सारख्या परीक्षांमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. परंतु आपले जे काही कॉलेजमध्ये पेपर असतात, कॉलेजमधल्या पेपरमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड इक्वेशन वगैरे असतं, जसं की s इज इक्वल टू ut प्लस 1 बाय 2 at स्क्वेअर, v इज इक्वल टू u प्लस at आणि v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2 as. अशा टाइपचे क्वेश्चन्स स्ट्रेट फॉरवर्ड असतात आणि कॉलेजमधल्या परीक्षांमध्ये फक्त हे विचारतात चेक वेदर दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट ऑर नॉट. परंतु कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असा कुठंच स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन दिसणार नाही. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स हे अशा टाइपचे दिसतील, म्हणजे जे तुम्ही शिकलेला आहात त्याच्यावरती ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स मध्ये पाहायला भेटतील. ओके, आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे, म्हणजे जी 2022 पासून इम्प्लिमेंट करणार आहे, त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला ऍप्लिकेशन बेस्ड स्टडीवरती जास्त फोकस केलेला आहे. त्यामुळं इथून पुढचा जो काही तुमचा शिकण्याचा कल असणार आहे विद्यार्थ्यांचा, हा ऍप्लिकेशन ओरिएंटेड असणार आहे. म्हणजे असे इक्वेशन्स किंवा असे क्वेश्चन्स वगैरे असणार आहेत, म्हणजे बेसिक गोष्टी तुम्हाला समजल्या की त्या कशा अप्लाय करायच्या वेगळ्या वेगळ्या इक्वेशन्स मध्ये, वेगवेगळ्या फॉर्म्युलाज मध्ये आणि वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स मध्ये. समजलं सर्वांना? ओके, तर हा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या आणि हा क्वेश्चन रीड करून झाल्यानंतर आपण त्याचं सोल्युशन पाहूया. ओके, प्रथम तुम्ही हा क्वेश्चन व्यवस्थित रीड करून घ्या. काय आहे क्वेश्चन? v इज इक्वल टू at प्लस b अपॉन t प्लस c प्लस v नॉट इज डायमेन्शनली व्हॅलिड इक्वेशन. म्हणजे त्यांनी आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये असं दिलेलं आहे की हे जे काय तुमचं इक्वेशन आहे हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे, डायमेन्शनली व्हॅलिड आहे. त्यामुळे आपल्याला हे चेक करत बसायचं नाही की दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही. ठीक आहे ना? आपण प्रिव्हियस सेशन मध्ये म्हणजे लेक्चर 8 मध्ये आपण चेक वेदर द इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट ऑर नॉट असं पाहिलं आहे. परंतु या सेशन मध्ये आपल्याला त्यांनी थोडंसं ऍडव्हान्स दिले, थोडंसं पुढे जाऊन विचारलेलं आहे. चेक ओके दिस इक्वेशन इज डायमेन्शनली व्हॅलिड असं त्यांनी दिलेलं आहे. ऑब्टेन द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ए बी सी. ओके, म्हणजे ए साठी, बी साठी आणि सी साठी डायमेन्शनल फॉर्म्युला फाइंड आउट करा. कधी हे इक्वेशन डायमेन्शनली व्हॅलिड असेल त्यावेळेस. फिर v इज अ वेलोसिटी, t इज अ टाइम आणि v नॉट इज द इनिशियल वेलोसिटी असं त्यांनी आपल्याला गिवन डेटा मध्ये आहे. आता हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. इक्वेशन समजू अगर नाही समजू, ओके, आपल्याला आपल्या रूल नुसार जायचं आहे. आपला रूल काय पहा, एकदा चेक करा. रूल आपला असा होता की v इज इक्वल टू u प्लस at हा जर फॉर्म्युला असेल तर या फॉर्म्युलामध्ये जे डायमेन्शन v चा आहे तेच डायमेन्शन u चा आहे आणि तेच डायमेन्शन at चा आहे. काही डाऊट याच्यामध्ये? ओके, v इज इक्वल टू u प्लस at मध्ये जे डायमेन्शन v चा आहे तेच डायमेन्शन u चे आणि तेच डायमेन्शन at चा आहे. असा आपला डायमेन्शन अनालिसिसचा पहिला यूज आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन्स. तुम्हाला आठवतंय अशा प्रकारचे आपल्याला 3 युजेस शिकायचे आहेत. परंतु आपण फर्स्ट यूज पार्ट 8 मध्ये शिकलेलो आहोत आणि पार्ट 8 मध्ये जो फर्स्ट यूज शिकलेलो आहोत त्याचं हे ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, अशा टाइपचा क्वेश्चन वाटलं तर मी तुम्हाला एखादा एक्सरसाइज म्हणून देणारच आहे. ओके, हे समजलं का? जर समजा z इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय, लेट अस से yw, या पर्टिक्युलर केस मध्ये जे डायमेन्शन z चं आहे तेच डायमेन्शन एक्स स्क्वेअरचे, तेच डायमेन्शन yw चं आहे. समज सर्वांना इझी? ओके, आता जर समजा z इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय असं असेल तर जे डायमेन्शन z चं आहे तेच डायमेन्शन तुमचं एक्स स्क्वेअरचं आहे आणि तेच डायमेन्शन तुमचं वाय चं आहे. लिहायचं कसं हे तुम्हाला पार्ट 8 मध्ये मी सांगितलेलंच आहे. ओके, ना आता आपण थोडंसं क्वेश्चन कडे येऊया, थोडंसं अनालिसिस करूया क्वेश्चनचं. v इज इक्वल टू, आता या ठिकाणी पहा कसं होईल. जे डायमेन्शन v चं आहे तेच डायमेन्शन at चं आहे. समजलं?
तेच डायमेन्शन व्ही नॉटचं आहे. लक्षात आलं? ओके. आता परत एकदा, जे डायमेन्शन टीचं आहे तेच डायमेन्शन सीचं आहे. लक्षात आलं? जे डायमेन्शन टीचं आहे तेच डायमेन्शन सीचं आहे. म्हणजे इथं आपण हे क्लिअर कट झालं की सीचं डायमेन्शन आणि टीचं डायमेन्शन सेम आहे, कारण ते बेरीज आहे. बेरीज किंवा वजाबाकी असेल तर तुमचं डायमेन्शन सेमच असतं. मग जर सीचं डायमेन्शन हे टी सारखं आहे तर टी कोण आहे? टी इज नथिंग बट टाइम. ओके, सो वी कॅन राईट. तुम्ही एक काम करा, याचं आन्सर the given equation is इक्वेशन आहे कसं लिहून घ्या, phi is equal to at plus b upon t plus v naught. ओके, दिस इज गिवन इक्वेशन. मग खाली काय म्हणणार, फ्रॉम दिस इक्वेशन comma the dimension of C is equal to dimension of T. जे डायमेन्शन C च आहे तेच डायमेन्शन T च आहे. तो नंतर B आपण हे आहे तसं नाही, आपण फक्त बेरीजचं पाहतो. फक्त एवढा पुरतं. तुम्हाला सांगितलं ना z is equal to x plus y, म्हणजे z चं डायमेन्शन आहे ते तुमचं x आणि ते तुमचं y चं डायमेन्शन आहे की नाही, इज इक्वल टू लिहिलं. मग तसंच आहे, c चं डायमेन्शन आहे ते t चं डायमेन्शन. मग मला तुम्ही सांगा t चं डायमेन्शन काय असतं बाळांनो? L0 M0 आणि t raised to 1. समजलं का सर्वांना? ओके, so say this is our answer number 1. okay, or we can say this is our equation number 1. समजलं? जे डायमेन्शन c च आहे तेच डायमेन्शन तुमचं t च आहे. समजलं? ओके. आता परत जे डायमेन्शन v च आहे तेच डायमेन्शन at च आहे. जे डायमेन्शन v च आहे तेच डायमेन्शन at च आहे. a म्हणजे या ठिकाणी त्यांनी आपल्याला फाइंड आउट करायला दिलेलं आहे. a इज नॉट एक्सेलरेशन. ऍक्च्युअली उत्तर येईल त्याचं ते, परंतु a चं डायमेन्शन त्यांनी आपल्याला फाइंड आउट करायला लावलेलं आहे. समजलं का सर्वांना? इझी. ओके, आता आपण एक काम करूया, सॉल्व्ह करूया हा फर्दर क्वेश्चन. हे तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलं असेलच. ओके, ठीक. तुम्ही तोपर्यंत सॉल्व्ह करा. हे मी आपला बोर्ड रद्द करेपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करा. आता आपल्याला क्वेश्चन इथं दिसतोय, त्यामुळेच मी ऍक्च्युअली लिहून घेतलं सगळं. जे डायमेन्शन, ओके, काही काय म्हणणार तुम्ही, ऑल्सो काय, द डायमेन्शन ऑफ व्ही इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एटी. परंतु मला हे सांगा, आपल्याला a चं डायमेन्शन काढायचं आहे, म्हणजे डायमेन्शन ऑफ v इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ a इंटू डायमेन्शन ऑफ t. समजते ना? कारण हा दोघांचा गुणाकार आहे, त्यामुळे a चं डायमेन्शन आणि t चं डायमेन्शन मल्टिप्लाय होईल. ओके, इझी. आता आपल्याला व्हेलॉसिटीचं डायमेन्शन माहिती का तुम्हाला सर्वांना? व्हेलॉसिटी आपण कसं मोजतो? मीटर पर सेकंड मध्ये. व्हेलॉसिटी इज मेजर्ड इन मीटर पर सेकंड. आता व्हेलॉसिटी जर मीटर पर सेकंड, कसं? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ म्हणजे मीटर आणि हे टाइम टू सेकंड. मग आपल्याला प्रत्येक वेळेस गरज आहे ना व्हेलॉसिटी इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिण्याची. तुमच्या लक्षात येतं सर्वांच्या? सोपं आहे, एवढं काय अवघड नाहीये. मग v इज इक्वल टू s बाय 80. प्रत्येक वेळेस फॉर्म म्हणजे आपल्याला जर बेसिक डायमेन्शन स्टँडर्ड करायचं तर त्यावेळेस देऊ शकतो, पण या ठिकाणी याची गरज नाही कारण आपल्याला पाठ झालेले आहे बऱ्यापैकी. लक्षात आलं? ओके, सो व्हेलॉसिटीचं डायमेन्शन कसं लिहिणार तुम्ही? डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी, यस, मीटर पर सेकंड. मीटर म्हणजे लेंथ म्हणजे 1, मास आहे का नाही, टी किती आहे, मीटर पर सेकंड आहे -1. आणि जर तुमच्या हेड करून जात असेल तर तुम्ही साईडला पण कॅल्क्युलेशन करून पहा. या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे एक्सेलरेशन. ओके, आणि टाइमचं डायमेन्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे L0
m0 आणि टाइमचं डायमेन्शन असतं t1. समजलं? Therefore पुढच्या स्टेपला व्हॉट इज डायमेन्शन ऑफ ए? ए चं डायमेन्शन म्हणजे हे इकडे येईल असं करूया आपण कॅल्क्युलेशन. L1 m0 t-1 अपॉन हे इकडे येऊ द्या, दॅट इज नथिंग बट L0 m किती आहे चेक करा, 0 t आहे 1. समजलं? आणि इज इक्वल टू द डायमेन्शन ऑफ ए. समजलं? डायमेन्शन ऑफ ए. लक्षात आलं सर्वांच्या? सोपं आहे ना? ओके. ना हे जर तुम्हाला समजलंय तर आता कॅल्क्युलेशन करूया. ह्याला इकडे लिहून घेऊन जातो, इकडे घेऊन येतो. ओके. इट मीन्स डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल टू, आता डायमेन्शन आपल्याला हे दिस बाय दिस आहे ना, तुम्हाला मी सांगितले फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला होता? साईडला तुम्ही लिहून घेऊ शकता. a raised to x upon a raised to y is equal to a raised to x minus y असते की नाही. या ठिकाणी a समजा जर रिअल असेल तर कसं लिहिणार तुम्ही आता डायमेन्शन? हे इकडे घेऊन आलो, हे इकडे घेऊन गेलो, फरक नाही पडत काहीच. l किती होईल हा? 1 minus 0. m किती होईल बा? वरती पण 0 खाली पण 0, 0 minus 0 आणि परत t चं काय होईल बाळांनो? हे -1 आहे आणि खालचं परत -1 होऊन जाईल. -1 -1. ओके. Therefore dimension of A is equal to, check it out, L किती आहे 1, M किती आहे 0 आणि T आहे तुमचं -2. समजलं? So this is your dimension of A. Let us say this is our equation number 2. आता आपले सगळे डायमेन्शन झाले का? A झालं, B. अच्छा, B बाकी आहे. B चं डायमेन्शन काढायचं बाकी, C चं झाले डायमेन्शन. नो प्रॉब्लेम. क्लिअर? ओके. समजलं सर्वांना? हे सर्व लिहून घ्या व्यवस्थित, म्हणजे आपल्याला परत पुढं बी चं डायमेन्शन काढायला जायचं. ठीक आहे ना? ओके. लक्षात सर्वांच्या? आता या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करा. हे पहा, डायमेन्शन्स मध्ये जर आपण पाहिलं तर डायमेन्शन्स मध्ये जे डायमेन्शन टी चं आहे तेच डायमेन्शन सी चे. आता डायमेन्शनची बेरीज तर नाही होणार, म्हणजे असं नाही होऊ शकत ना L0 m0 किंवा T1 प्लस L2 प्लस L0 m0 आणि T1. याचं मिनिंग काय होतं? त्याची बेरीजच ठेवली, कारण ही बेरीज आहे. म्हणजे डायमेन्शन हे इज इक्वल टू हे असतं, म्हणजे यापैकी कोणतं पण एक घ्यायचं असतं. ह्याचं उत्तर तुमचं L0 m0 आणि T1 होतं. टी ची बेरीज नाही होती तर. ओके. ठीक आहे. टी ची बेरीज कधी त्यावेळेस मल्टिप्लिकेशन असतं त्यावेळेस. ठीक आहे. ओके. हे तुम्हाला समजलं? तर डायमेन्शन सी आपलं जे काय आहे ते आपल्याला साईडला लिहून घ्यावं लागेल किंवा आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे. पहा कॅल्क्युलेशन कशी होती. या ठिकाणी पहा, जे डायमेन्शन व्ही चं आहे तेच डायमेन्शन एवढं पूर्ण असणार आहे, एवढं. ओके. आणि ह्या डायमेन्शन मध्ये याचं आणि याचं डायमेन्शन सेम आहे, म्हणजे आपल्याला या दोघांपैकी एकाच डायमेन्शन घ्यावं लागेल. बरोबर ना? कारण आपण काय म्हणत असतो, z इज इक्वल टू x प्लस y जर असेल तर z चं डायमेन्शन इज इक्वल टू x इज इक्वल टू y. मग डायमेन्शन साठी या t आणि c पैकी एकाच डायमेन्शन घ्यावं लागेल कॅल्क्युलेशनला. ओके. मग आता व्हेलॉसिटीचा. ओके. सिमिलरली डायमेन्शन ऑफ v इज इक्वल टू काय म्हणणार? डायमेन्शन ऑफ b अपॉन डायमेन्शन ऑफ c. तुम्ही डायमेन्शन ऑफ t म्हटलं तरी चालेल. ओके. कारण t चं आणि c चं डायमेन्शन सेम. या ठिकाणी तुम्ही म्हणा सर c प्लस डायमेन्शन ऑफ t असं का केलं नाही तुम्ही? चालतं, तुम्ही असं घ्या, काय नाही फरक पडत, कारण कसं पण दोघांचं डायमेन्शन सेम आहे, त्यापैकी एकच घ्यावं लागेल. कसं पण करा तुम्ही, c प्लस टी डायमेन्शन करा किंवा नुसतं c चं घ्या किंवा नुसतं t चं घ्या, परंतु त्या दोघांची बेरीज मात्र करू नका. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे ना? ओके. मी फक्त c चं घेतो डायमेन्शन, तुमची इच्छा तुम्हाला जे घ्यायचं असेल ते घ्या, t चं घ्या किंवा बेरीज घ्या, काय पण नाही. पण बेरीज घेतल्यानंतर त्यापैकी एकच डायमेन्शन उचलायचं असं आपल्याला माहिती, कारण v चं डायमेन्शन t चं आणि तुमच्याकडे ते लक्षात येऊन गेले. ठीक आहे. तर व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय असतं मला? व्हेलॉसिटीचं डायमेन्शन या ठिकाणी पहा, L1 m0 आणि t असं तुमचा -1 इज इक्वल टू b चं डायमेन्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे
आणि सी चं डायमेन्शन आपल्याला आलेलं आहे वरती फ्रॉम इक्वेशन 1 वरून L0 M0 आणि T1 इथपर्यंत आले का सर्वांचं? ठीक आहे. आता हे तुम्ही सर्व लिहून घेतलं असेल. आता मी हे रफ करून टाकतो. ओके. नंतर इथं लिहून तर पटपट लिहून घ्या. या ठिकाणी पॉज करा लिहून घ्या. ठीक आहे. ओके. आता हे इक्वेशन वरून आपल्याला त्याला ट्रान्सफर करा. याला तिकडे घेऊन जा. L1 काय आहे तिथं M0 T किती आहे चेक इट आउट -1 परत पुढं ही मल्टिप्लाय होईल ना L0 M0 आणि T1 will be equal to the dimension of B. Okay, and therefore आता आपण तुम्हाला माहितीच आहे फॉर्म्युला a raised to x a raised to y is equal to a raised to x plus y. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे इथे मध्ये म्हणजे पॉवरची बेरीज होणार आहे. L काय होईल या ठिकाणी 1 plus 0 M चेक करा 0 plus 0 आणि T चेक करा -1 plus 1 is equal to B. ओके हे कर therefore L1 M equals to 0 T is 0. So this is your dimension of B. Okay, say this is equation number 3. Okay, therefore काय dimension of A is equal to हे तुम्ही डायमेन्शन लिहून घ्यायचं इथं पाहून डायमेन्शन ऑफ B is equal to इथं पाहून लिहून घ्यायचं हे इकडचं आणि डायमेन्शन ऑफ C is equal to इकडचं डायमेन्शन पाहून लिहून घ्या. ओके समजलं? तर अशा प्रकारे हा क्वेश्चन होता तुमचा एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे हा क्वेश्चन नंबर 10 आणि हा क्वेश्चन मला वाटतं क्वेश्चन नंबर 3 मधला 10 आहे. लक्षात एकदम सोपा क्वेश्चन एकदम इझी क्वेश्चन थोडस आपल्याला आपल्या ब्रेनचा वापर करावा लागेल या ठिकाणी थोडंसं विचार करावा लागेल. लक्षात आणि प्लीज अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला JEE नीट मध्ये येतात. आता मी तुम्हाला खूप लेंथी प्रोसेस दिली किंवा तुम्हाला मी पूर्णपणे डिटेल मध्ये एक्सप्लेन करून सांगितलं. ओके आता सीईटी आल्यानंतर मात्र काही असं करायचं प्रोसेस नाही. सीईटी आल्यानंतर काय करायचं किंवा एक 10 सेकंदामध्ये 15 सेकंदामध्ये उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला मी सीईटीच्या लेक्चरला सांगणार आहे. समजलं सर्वांना? ओके तर तुम्ही आता क्लास 11 मध्ये आहात आणि हे आपल्याला चाललंय लेक्चर नंबर 9 म्हणजे आतापर्यंतचे तुम्ही पूर्ण लेक्चर्स पहिल्यापासून अप टू डेट पाहिलेले असतील. काही लेक्चर कळले असतील रिपीटेडली एकदा दोनदा पहा तरी नाही समजलं तर मला विचारा. लक्षात आलं? परंतु डायरेक्टली लेक्चर नंबर 9 वरती किंवा पुढच्या लेक्चर्स मध्ये जम्प होऊ नका. लक्षात आलं? आणि प्रत्येक लेक्चरात तुम्ही पाहून घ्यायचं कारण प्रत्येक लेक्चर तुम्हाला आता जास्तीत जास्त 2-2 दिवस अवेलेबल होईल. पहिलं लेक्चर दुसरं लेक्चर तिसरं लेक्चर. लक्षात? ओके त्यामुळे लेक्चर आलं की लगेच तुम्ही अपडेट होऊन जायचं. ओके लक्षात सर्वांच्या? ओके सगळे असाइनमेंट क्वेश्चन्स प्रॉपरली करायचे. या व्हिडिओच्या नंतर मी तुम्हाला एक असाइनमेंट क्वेश्चन्स पण देणार आहे. ते 1-2 असाइनमेंट क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि काही डाऊट असतील तर मला विचारायचे. समजलं सर्वांना? तर आपण आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट.